हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रॉब्लेम्स ऑन प्रिन्सिपल सोल्युशन पाहणार आहोत. तर आता मी स्टार्ट करतोय. फर्स्ट प्रॉब्लेम, फाइंड the principal solution of the following equation. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल, cos x इक्वल टू 1/2. cos x इक्वल टू 1/2. चला, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करणे म्हणजे काय करणे? दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करून x ची व्हॅल्यू फाइंड करणे. काय करणे? x ची व्हॅल्यू फाइंड करणे. ही व्हॅल्यू फाइंड करत असताना जो तुमचा x चा व्हॅल्यू आहे तो व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत असेल? 0 पासनं 360 पर्यंत मधील जो काही अँगल असेल हा अँगल काय असेल? प्रिन्सिपल सोल्युशन. कधी 1 असतील, कधी 2 असतील, कधी 3 असतील, ते सर्व व्हॅल्यू काय असतात? प्रिन्सिपल सोल्युशन. अँगल लाईज बिटवीन 0 to 360 काय असेल? अँगल लाईज बिटवीन 0 to 360 याला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल सोल्युशन. आता मी काय करतोय? एक टेबल बनवतोय. 0, 30, 45, 60, 90. आपण कॉससाठी काढतोय. cos 0 1, cos 30 √3/2, cos 45 1/√2, cos 60 1/2, cos 90 0. आता जर मी या इक्वेशनला सॅटिस्फाय करायचं असेल, cos x इक्वल टू काय आहे? 1/2. काय आहे? cos x इक्वल टू 1/2. मग cosची व्हॅल्यू 1/2 कधी असेल? ज्यावेळेस तुमचा थिटा काय असेल? 60 डिग्री. म्हणून cos 60 इक्वल टू काय आला? 1/2. ठीक आहे. मग एक्सची फर्स्ट व्हॅल्यू काय आली? 60 डिग्री. एक्सची फर्स्ट व्हॅल्यू काय आली? 60 डिग्री. आता मी काय करतोय? क्वाड्रंट चेक करतोय. कारण आपल्याकडे कॉसची व्हॅल्यू काय? पॉझिटिव्ह आहे. कॉस कधी पॉझिटिव्ह असतो? फर्स्ट क्वाड्रंटला कॉस काय असतो? पॉझिटिव्ह. कारण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल व्हॅल्यू कशा असतात? पॉझिटिव्ह असतात. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये काय असतो? साईन पॉझिटिव्ह असतो आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. यामध्ये कॉस काय? हे दोन काय असतात? पॉझिटिव्ह असतात. म्हणून कॉस इथं काय आलेला आहे? पॉझिटिव्ह आलेला आहे. या ठिकाणी कॉस काय आहे? निगेटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंटला सुद्धा कॉस कसा आहे? निगेटिव्ह आहे. फोर्थ क्वाड्रंटला कॉस काय आहे? पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. म्हणून तुमचा जो काही थिटा असेल तो इथं असेल. हा काय असेल? 60. ठीक आहे. आणि या ठिकाणी सुद्धा काय असेल? तुमचा हा 60 असेल. मग मला सांगा, या पॉझिटिव्ह एक्सिसपासून हा जो थिटा असेल ही काय असेल? प्रिन्सिपल व्हॅल्यू. ही काय असेल? प्रिन्सिपल व्हॅल्यू. मग थिटा काय मिळेल तुम्हाला? नवीन थिटा काढायचा असेल तर 360 मायनस 60 करावं लागेल. कारण हा 60 मायनस केला मी तर काय आला? 300. ठीक आहे. म्हणजे तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू सोल्युशन काय असेल? प्रिन्सिपल सोल्युशन काय मिळेल? एक्सची व्हॅल्यू काय असते? एक तर 60 असेल किंवा 300 असेल. ठीक आहे. 60 म्हणजेच काय? पाय बाय 3. 60 म्हणजे काय?
पाय बाय 3 आणि 300 मध्ये काय 5 पाय बाय 3. These are the two value of x. These two value indicates the principal value of given equation. Understand? चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. sin x इक्वल टू √3/2. sin x इक्वल टू √3/2. चला स्टार्टिंगला आपण काय करूया, साईनचा टेबल फॉर्म करूया. साईन 0, 30, 45, 60 हा टेबल सगळ्यांना लर असावा, म्हणजे काय लवकरात लवकर आपल्याला सोल्युशन काढता येईल. साईन 0 0, साईन 30 1/2, साईन 45 1/√2, साईन 60 √3/2, साईन 91. आता मला सांगा साईन मध्ये √3/2 कधी येतोय, ज्यावेळेस तुमचा अँगल पुन्हा काय आलेला आहे 60 आलेला आहे, त्यावेळेस काय असेल तुमची व्हॅल्यू काय असेल, ही एक्सची व्हॅल्यू काय सांगते साईन 60 इक्वल टू √3/2. म्हणून एक्स इक्वल टू काय आला 60 डिग्री, म्हणजेच काय पाय बाय 3. काय एक्स इक्वल टू पाय बाय 3. आता क्वाड्रंट चेक करतो मी पुन्हा. साईन या ठिकाणी काय असतो पॉझिटिव्ह, या ठिकाणी साईन काय असतो पॉझिटिव्ह, या दोन ठिकाणी काय असतो साईन पॉझिटिव्ह, या ठिकाणी साईन काय असतो निगेटिव्ह, या ठिकाणी काय असतो साईन निगेटिव्ह. म्हणून आपल्याला काय पाहिजे, आपल्याकडे काय आहे साईन एक्स इक्वल टू काय दिलेली आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणून आपला थिटाकडा असेल फर्स्ट थिटा असेल आणि पुन्हा असेल सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल. ही एक तुमची काय झाली एक्स प्रिन्सिपल व्हॅल्यू, ही दुसरी काय असेल प्रिन्सिपल व्हॅल्यू. मग एक्स इक्वल टू फर्स्ट क्वाड्रंटला काय असेल सेम पाय बाय 3, सेकंड क्वाड्रंटला काय असतो पाय मायनस पाय बाय 3 किंवा ऑरमध्ये काय असतो इथं फर्स्टला 60, दुसऱ्याला काय असेल 180 मायनस 60, म्हणून काय आला हा 2 पाय बाय 3. बा एक्स इक्वल टू काय आला पाय बाय 3 किंवा 60 डिग्री. सेकंड क्वाड्रंटला काय असेल पाय मायनस पाय बाय 3, मग काय आला 3 ने मल्टिप्लाय केला 3 पाय मायनस पाय काय आला 2 पाय डिवाइड बाय 3 किंवा ऑरमध्ये काय असेल 120 डिग्री. या दोन व्हॅल्यू एक्सच्या काय दाखवतात एक्स इक्वल टू पाय बाय 3 आणि 2 पाय बाय 3 काय दाखवतात प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन. समजलं प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढायचं. आता तुम्हाला मी काय करतोय काय एक्झाम्पल देतोय, हा होमवर्क. ठीक आहे, होमवर्कमध्ये बघा पहिला प्रॉब्लेम आहे कोसेक एक्स इक्वल टू 2. नंबर 2 कॉट एक्स इक्वल टू √3. नंबर 3 टॅन एक्स इक्वल टू √3. नंबर 4 सेक एक्स इक्वल टू 2 पाय √3. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक थोडी हिंट देतोय बा, तुम्हाला टेबल फॉर्म करावं लागेल पहिलं. ठीक आहे, साईन कॉसचा टेबल आहे तुमच्याकडे, इथे मी टॅन किंवा मी पूर्ण तुम्हाला एक हिंटसाठी टेबल तयार करून देतोय. 0, 30, 45, 60, 90 या टेबलवरून तुम्हाला काय करायचं आहे सगळ्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. साईन 0 1/2, 1/√2, √3/2 आणि या ठिकाणी काय आला 1. या साईडनं काय करायचा कॉस लर्न करायचा, या साईडनं साईन, या साईडनं काय असतो टॅन, टॅन 0 0, टॅन 30 1/√3 1, √3 इन्फिनिटी, या साईडनं काय असतो कॉट. आता या साईडनं आपण काय करू साई कोसेक, या साईडनं आहे कोसेक. ठीक आहे, 1/0 इन्फिनिटी 2 √2 2/√3 1 आणि या साईडनं काय असतो सेक.
या टेबलचा उपयोग करून तुम्ही काय करा, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मी हिंट दिलेली आहे. आणि दुसरी हिंट काय लागणार आहे आपल्याला, क्वाड्रंट. पुन्हा एकदा सांगतोय, हे पुन्हा झालेलं आहे सगळं आपलं. फर्स्ट याच्यामध्ये काय असेल, ऑल पॉझिटिव्ह. इथं फक्त साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह. या ठिकाणी टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. कळतोय? या ठिकाणी सेक आणि कॉस पॉझिटिव्ह. या फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत, बाकी सगळ्या काय असतात, निगेटिव्ह. या दोघांच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करू शकता. ठीक आहे. आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत, जनरल सोल्युशन. किंवा अजून तुम्हाला मी काय करतोय, पुढचे एक्झाम्पल एक दोन घेतोय वाटल्यास निगेटिव्हमध्ये. ठीक आहे. चला पहिलं पुन्हा एखादी एक्झाम्पल मी सॉल्व्ह करतोय. मी सॉल्व्ह केलं एक्झाम्पल नंबर 3. ठीक आहे. याच्यामध्ये काय असेल, साइन एक्स इक्वल टू -1/2. ठीक आहे. आता निगेटिव्हमध्ये घेतोय मी. चला, ज्यावेळेस निगेटिव्ह व्हॅल्यू असेल त्यावेळेस काय करा, थोड्या वेळासाठी साइन एक्स इक्वल टू 1/2 घ्या, पॉझिटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करा. त्यावेळेस तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय मिळेल. ठीक आहे. म्हणजे साइन किती असेल, 1/2. इथं काढलेलं आहे आपण, बघा काय काढलेलं आहे, साइन किती 1/2, साइन किती 1/2, साइन 30 1/2. दाखवा तुम्ही पेनने, बघा साइनला 30ला काय असेल 1/2, म्हणजे एक्स इक्वल टू काय आला, π/6. ठीक आहे. आता आपण काय करू, थोडं आपण चार्ट फाइंड करू. या ठिकाणी साइन काय असतो, पॉझिटिव्ह, म्हणून घेत नाही मी. या ठिकाणी साइन पॉझिटिव्ह घेत नाही मी. काला या ठिकाणी साइन पॉझिटिव्ह आहे, बघा पहिल्या क्वाड्रंटला साइन पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंटला साइन पॉझिटिव्ह, हा साइन निगेटिव्ह, हा साइन निगेटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह पाहिजे म्हणून आपण कुठं असणार, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. तर इथून हा जो थिटा आहे तुमचा, ठीक आहे, फर्स्ट क्वाड्रंट पासून मोजला मी पॉझिटिव्ह एक्सप्रेशन. हा काय झाला, प्रिन्सिपल व्हॅल्यू, आणि काय झाली दुसरी प्रिन्सिपल व्हॅल्यू. दोन व्हॅल्यू मिळतात. मग पहिली व्हॅल्यू काय असेल, एक्स इक्वल टू 5 + π/6, कारण थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. हा काय आला 7 π/6. आणि नंतर एक्स इक्वल टू इथे काय मिळेल, 2π - π/6. ठीक आहे. तर हा काय मिळेल 11 π/6. मग एक्स इक्वल टू काय मिळेल, 7 π/6, 11 π/6. These are the two principal values for sin x equal to -1/2. समजलं. चला अजून एखादं एक्झाम्पल घेतोय. मी असं घेतलेलं आहे, रूट कोसेक एक्स +2 = 0. हा इक्वेशन दिलेला आपल्याला. एक्झाम्पल नंबर 4 काय, 2 कोसेक एक्स +2 = 0. आता याला सॉल्व्ह करायचं असेल तर पहिलं काय करा, √3 कोसेक एक्स +2 = 0 घेतलं इक्वेशन. हा 2 पुढे घेऊन चला. 2 काय आहे, पॉझिटिव्ह आहे. पुढे जाऊन काय होईल, निगेटिव्ह होईल. √3 कोसेक एक्स इक्वल टू -2, कोसेक एक्स इक्वल टू -2. हा √3 इंटूमध्ये आहे, पुढे जाऊन डिवाइड करतोय मी, डिवाइड/√3. ठीक आहे. आता आपल्याला यावरनं कोसेक कधी का असेल, 2/√3. बघा थोडं पेज चेंज करतोय मी, बघा या ठिकाणी कोसेकमध्ये जा, 2/√3 आहे नाही का कोसेकमध्ये, 2/√3. त्यावेळेस तिला काय पुन्हा 60 आलेलं आहे, दिसतंय का पूर्ण. कोसेक 2/√3 कधी तो कोसेकमध्ये थिटा काय आहे, 60 आहे. म्हणून मी काय करतोय, तुम्हाला ते पाठ पाहिजे, कोसेक 60 बरोबर काय आला, -2/√3 मॅच होतोय. म्हणून एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, π/3 म्हणजेच काय 60. काला कोसेक 60 इकडे आला -2/√3, एक्स इक्वल टू आला π/3 म्हणजे 60. आता चार्ट फॉर्म करतो इथं मी, बा कोसेक या ठिकाणी पॉझिटिव्ह,
या ठिकाणी कोसेक पॉझिटिव्ह, आपल्याला कोसेक या ठिकाणी निगेटिव्ह, या ठिकाणी निगेटिव्ह. बघा कोसेक बद्दल बोलतो मी. कोसेक 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 कोसेक. पहिलं बघा पॉझिटिव्ह, आपल्याला काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. मग इथं असेल तुमचा हा, ठीक आहे, थिटा, हा थिटा. आपल्याला इथून व्हॅल्यू घ्यायची, ही व्हॅल्यू पाहिजे एक्स, आणि ही व्हॅल्यू काय असेल एक्स. म्हणून एक्स इक्वल टू काय आला, एक्स इक्वल टू 5 + 5/3. सेकंड क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटला 2π - 5/3. मग इथं काय मिळेल, दोघांचं ॲडिशन 4π/3. इथे काय मिळेल, 2 × 3 6 -1 काला 5π/3. एक्स इक्वल टू काय असेल 4π/3 आणि 5π/3. या काय झाल्या तुमच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू. समजतंय. अजून एक एक्झाम्पल घेतो मी. एक्झाम्पल नंबर 5. बघ काय आहे, √3 sec x इक्वल टू -2. याच्यावरून फाइंड केलं sec x इक्वल टू -2 डिवाइड बाय √3. ठीक आहे. चला sec ची व्हॅल्यू 2/√3 ॲब्सोल्यूट व्हॅल्यू बघा. पहिलं 2/√3 कधी असेल, sec 2/√3 सेकला इकडनं म्हणलं 0 30, इकडनं कॉस 0 30 45 60 90 अशा व्हॅल्यू असतील या ठिकाणी कॉस्टला सेकला. मग सेक 30 काय सांगतोय 2/√3. तुम्ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढतोय. पहिलं सेक एक्स इक्वल टू काय घेतलं 2/√3 घेतलं 2/√3. तर सेक 30 इक्वल टू काय आला 2/√3. ठीक आहे. त्याला मी थिटा म्हणतो सर, चालेल. मग काय थिटा इक्वल टू काय आला 30. आपलं एक्स फाइंड करायचं आहे. चला सेक पॉझिटिव्ह कुठं असतो, या ठिकाणी. या ठिकाणी सेक का असतो निगेटिव्ह, या ठिकाणी सेक का असतो निगेटिव्ह, या ठिकाणी सेक का असतो पॉझिटिव्ह. मग आपला अँगल कुठं असेल, हा तुमचा थिटा, इथं पण काय असेल थिटा. ही व्हॅल्यू काय असेल प्रिन्सिपल व्हॅल्यू एक्स, ही दुसरी व्हॅल्यू काय असेल ही असेल एक्स. म्हणून एक्स इक्वल टू काय आले सेकंड क्वाड्रंटला π - π/6. 30 म्हणजे काय π/6. दुसरी व्हॅल्यू काय असेल π + π/6. कॅल्क्युलेशन करा काय आला 5π/6 आला 7π/6. देअरफॉर एक्स इक्वल टू काय सांगता येईल तुम्हाला 5π/6 आणि 7π/6. या दोन व्हॅल्यू काय असतील तुमच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू असतील. ठीक आहे. पुन्हा मी 2-3 होमवर्क देतोय. होमवर्क या टाईपचे बघा. tan x इक्वल टू काय आला -√3. दुसरं होमवर्क tan x इक्वल टू -1. थर्ड √2 cos x + 1 इक्वल टू 0. ठीक आहे. या सगळ्या तुम्हाला काय करायचं आन्सर फाइंड करायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण आज थांबूया. उद्या जनरल सोल्युशन बघूया आणि त्यावरचे प्रॉब्लेम्स. ठीक आहे. आता याचे मी काय करतो तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतोय डायरेक्ट ग्रुपवरती, ते पाहून घ्यायचं आहे आणि सगळ्यांनी त्यातनं रिटर्न करायचं आहे. डायरेक्ट शिकवताना रिटर्न नका करू, कारण थोडा मोबाईल आपला मूव्ह होतोय, काही जण दिसत नाही ना, त्यामुळे या पहिलं स्क्रीनशॉटवरनं काढून घ्या, साईडला ठेवा, लिहून काढा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक.